मग केलं, एंजिओग्राफी पण केलं. ते एंजिओग्राफी करणारे डॉक्टर बोलले काही एंजिओग्राफी मध्ये काय ब्लॉकेज वेकेज नाहीये, पण हार्ट त्यांचा 35% हे करतोय करून. तर बोले बघा ते तुम्ही डिसाईड करा ऑपरेशन करायचं की नाही करायचं. तर आम्ही तिघ बहिणी आहेत, तर मी बोलले आम्हाला 2 दिवस द्या, आम्ही काय ते सांगतो तुम्हाला. आम्ही सांगितलं 2 दिवस 3 दिवस घेतले, सांगितलं का आम्ही करा, हा चालेल, आमच्या आता आईचं ऑपरेशन करायचंच आहे, आमच्याकडे पैसे नाही आहेत. मग केलं, करायला हो बोललो होतो, बोला आज करू उद्या करू, असं करून त्यांनी पूर्ण 19 दिवस घालवले. आणि मला परत एकदा बोलवलं या करून इंजेक्शन आणायला, ऑपरेशन आहे इंजेक्शन आणायला जा सांगितलं. मग मी इकडे तुंगा हॉस्पिटलला गेली, इंजेक्शन घेऊन आली. मंगळवारची गोष्ट आहे, घेऊन आली. 6 वाजेपर्यंत तिकडे मी शिडीवर बसलेली, आता होईल आता होईल, शेवटी नाही झालं. इंजेक्शन त्यांच्याकडेच आहेत आजपर्यंत, त्यांच्याकडेच इंजेक्शन आहेत ते 2, आम्हाला रिटर्न दिले पण नाही. आणि मग परत सांगितलं ब्लड बुक करायला. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी सांगितलं त्यांनी ब्लड बुक करा. ब्लड बुक करून पण आलो आम्ही जाऊन. मग परत त्या दिवशी पण नाही झालं ऑपरेशन. मग नंतर सांगितलं नाही. मग NSS डॉक्टर बोलली, लेडीज आहे, नाव मला माहिती नाही तिचं, पण तिने सांगितलं, तिने एकदम फाईलवर लिहूनच ठेवलंय का हाय रिक्स आहे, होणारच नाही ऑपरेशन, कुठचेच डॉक्टर करणार नाही करून. मग परत दुसरा एक आदित्य नावाचा डॉक्टर आला NSS, त्याने मग सांगितलं, फाईल वाचत होता, मग तिने काय सांगितलं त्याला काय माहिती नाही, पण दोघांनी मिळून मग आम्हाला सांगितलं आज होणारच नाही. 19 तारखेची गोष्ट नाही, सॉरी 14 तारखेची गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं होणारच नाही. हे 6 वाजता आमचं बोलणं झालेलं आहे त्याच्याशी, आणि मीच बोलत होती, बोले होणारच नाही करून. मग दिवस ठेवला, उपचार पण केला नाही, तुमचे पैसे पण गेले, आणि सध्या तुम्हाला 1 कोटीचा नोटीस पाठवली. काय सांगणार? मग 1 कोटी असते आमच्या जवळ तर आम्ही तिकडे 19 दिवस का वाट बघितली असती. आणि एक पण नाही, दोन्ही पायचे डोबे तिचे गेलेले आहेत. आणि आता मला पण फोन करतात आणि सांगतात ऍड्रेस द्या, तुमच्यामध्ये घाबरत नाही, दम आहे तर ऍड्रेस द्या, घरचा ऍड्रेस द्या बोलतात, धमकी देतात. हो. तुम्ही कंप्लेंट केली का पोलीस? कंप्लेंट नाही केली आहे मी बोलते ना, मी 19 दिवस एवढं शांततेने त्यांच्याशी बोलत होती, कधी उलट उत्तर नाही, हा 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 करतच चाललेली. आता तुम्ही जनता दरबारला आलेले, काय तुम्हाला समाधान भेटलंय? काही नाहीये. मग कशामुळे केलं नाही तेच आम्हाला, आणि आमचे पैसे पण कापलेले, आणि आम्हाला सांगितलं का नाही कापले करून पैसे. तुम्ही आता नरेंद्र मेहताकडे आलेले, त्याने तुम्हाला काय सांगितलं? आता बघू, त्यांना बोलवणार आहेत आणि होणार आहे आता काय ते, त्यांना बोलवू आम्हाला बोलू, आमचं कुठे चुकले ते आम्हाला सांगा ना, आमचं ऑपरेशनच का नाही केलं.